बघा, सीआयडीने आतापर्यंत काय तपास केला हे आपल्याला बघावं लागेल. जो शॉल आहे हा शॉली सकट तुमचे फोटो माझ्याकडे आहेत आणि हे व्हिडिओ आणि फोटो तपास कुठपर्यंत आला हे आम्ही बघू. आणि समजा ठीक आहे, आज आम्ही लॉक घेऊन आलो असलो तरी आता आम्ही थांबू, चर्चा करू. मुद्दामून अजितदादांचं तपासाचं प्रकरण हे दाबलं जातंय. अजितदादांना न्याय कसा दिला जाणार नाही तर दात काढून घेतलेत. आणि जसं कुत्र्याला आपण लगाम लावतो ना, या सगळ्या विभागाला तिथं लगाम लावलं या अधिकाऱ्या नेत्यांकडनं. पण या सीआयडीला कुलूप लावल्याशिवाय आम्ही काय राहणार नाही. दादांच्या तपासाची माहिती घेण्यासाठी व आमच्याकडे आलेले जे काही कागद आणि काही गोष्टी होत्या ते देण्यासाठी सीआयडी ऑफिसला आलो होतो. सीआयडीचे प्रमुख रामाजन साहेब त्या ठिकाणी होते आणि पाटील नावाचे एसपी तिथं होते. आम्ही बोलत असताना काही गोष्टी मांडत असताना एक तर उडवाउडवीची उत्तरं ही सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडनं देण्यात आली. रामाजन साहेब शांत होते, पण पाटील हे जे अधिकारी आहेत अतिशय उडवाउडवीची उत्तरं. त्याच्यामध्ये काय, हा आमच्या तपासाचा भाग नाही. आम्ही म्हणालो की व्ही.के. सिंगली राज्य सरकारचं एक टेंडर जे अजितदादांनी मुद्दामून पुढाकार घेऊन त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब सुद्धा होते. आणि त्याच्यामध्ये एक कुठेतरी लाईन होती की ज्या कंपनीचं विमान एखादा ऍक्सिडेंट झाला असेल त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा नाही, असं एक मोठं टेंडर तिथं काढण्यात आलं होतं. दादांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. आणि मग व्ही.के. सिंग मंत्रालयात जाऊन भांडून त्यांनी ते जे टेंडर आहे ते कॅन्सल रद्द करून घेतलं आणि त्याच्यातून त्याचा आता मस्तपैकी धंदा सुरू आहे. मग आम्ही त्यांना विचारलं ते टेंडर का कॅन्सल करण्यात आलं, त्याच्या मागे कुठेतरी सरकारचे लोक या व्यक्तीच्या मागे आहेत का, असे काही मुद्दे तिथं मांडले. त्याच्याच बरोबर आम्ही त्यांना काही प्रश्न केले. त्यांनी म्हणले आम्ही खूप खोलात गेलोय. म्हणलं काय खोलात गेलोय, काही 5 प्रश्न आम्ही तिथं केले, उत्तरं पण चुकीची उत्तरं दिली. म्हणजे जसं काय अल्कोहोल टेस्ट करत असताना त्या पायलटची अल्कोहोल टेस्ट ही ऑफिसमध्ये झाली का कुठं झाली, त्यांनी सांगितलं ऑफिसमध्ये झाली. खरं तर ती ऑफिसमध्ये झाली नव्हती, ती विमानाच्या आत तिथं कॉकपिट मध्ये झाली होती. मग आता तुम्हाला बेसिक प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही चुकीची उत्तर देत असाल तर मग आतापर्यंत तुम्ही काय लोणचं केलंय का या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत. कारण सीआयडी कडनं दिली जात असतील तर आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. मुद्दामून व्ही.के. सिंगला वाचवलं जातंय, मुद्दामून अजितदादांचं तपासाचं प्रकरण हे दाबलं जातंय. अजितदादांना न्याय कसा दिला जाणार नाही याचा पूर्णपणे त्या ठिकाणी प्रयत्न हा सरकारमधून मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून तिथं केला जातोय, असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे. आम्ही म्हणालो खरात प्रकारांचं आपलं काय करत आहात, ते म्हणाले खरात प्रकरण हे आम्ही बघत नाही, पण एसआयडीला आम्ही तुमचं पत्र दिलेलं आहे, एसआयडी या बाबतीत तपास करते. मग सीआयडीला काम कशासाठी दिलंय, का नुसतं बसण्यासाठी दिलंय, का इथं गोट्या खेळण्यासाठी दिलेलं आहे. त्यामुळे कुठं ना कुठंतरी इथं सरकारवर दबाव आहे. आता आम्ही एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून आरटीआय केला. कशाच्या बाबतीत, व्ही.के. सिंगची जी विमान आहेत त्याबद्दलची माहिती, दादांच्या विमानातली माहिती. आणि आम्हाला उत्तर काय आलंय की नो वी कांट गिव्ह दिस इन्फॉर्मेशन. आम्ही हे नाही, आम्ही या डिपार्टमेंटला तुम्ही विचारू नका. डीजीसीए म्हणतोय आम्हाला विचारू नका, हे एआयबी करते. आता एआयबीचा भाग कोण, डीजीसी आहे ना, मग माहिती डीजीसीला द्यायला काय हरकत आहे. आता हे बघा, आरटीआयचा कसा वापर केला जातो हे तुम्हाला बघायचं असेल तर हे सगळे जे आरटीआय आहेत जे कार्यकर्त्यांनी केलेत, आता रोहित पवार म्हणून मी ते आरटीआय करतो. त्यामुळे या देशामध्ये आणि काही लोकांना वाटत असेल ही उत्तरं नाही दिली तर रोहित पवारकडे पुरावा नाही. मला ज्या लोकांना असं वाटतंय त्यांना एवढंच सांगायचंय की हे तुम्ही चित्र बघा. हा जो शॉल आहे या शॉली सकट तुमचे फोटो माझ्याकडे आहेत आणि हे व्हिडिओ आणि फोटो कधी ना कधीतरी मी बाहेर काढणार आहेत. त्यामुळे या शॉलीच्या मागे जे रहस्य आहे बऱ्याच मोठ्या नेत्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे मला एवढंच सांगायचंय की हे विषय आजपर्यंत सगळ्याच गोष्टीचं कुठं राजकारण होऊ नये या भूमिकेतून आम्ही ह्याला हात लावलेला नाही. त्यामुळे आम्ही जो आरटीआय करत आहोत त्या आरटीआयला सकारात्मक उत्तर आम्हाला मिळालंच पाहिजे. तो आमच्या सगळ्यांचा अधिकार आहे. आणि मला असं वाटतं सीआयडी कडनं काही अपेक्षा करून चालणार नाही. तो जो पाटील कोण अधिकारी आहे उर्मट पद्धतीने त्या ठिकाणी बोलतो. त्याच्यामध्ये आम्ही त्याला सांगितलं की हे विषय तुम्ही बघितले का, ते म्हणाले नाही सीआयडी ह्याच्यात जाऊ शकत नाही. आम्ही त्यांना काय म्हणलो की अहो तुम्ही म्हणताय की एआयबीचा फायनल रिपोर्ट साठी आम्ही थांबणार आहे. अरे एआयबीचा फायनल रिपोर्ट आजपर्यंत कुठला झालेला नाही. 2023चा जो ऍक्सिडेंट बीएसआरच्या विमानाचा मुंबईत झाला अजूनपर्यंत त्याचा फायनल रिपोर्ट नाही आला. 3 वर्ष झाली तरी मग आम्ही अजितदादांसारख्या 3 वर्ष इथं माशा मारत बसायच्या.
त्यासाठी आम्हीच काहीच करायचं नाही. तेव्हा पाटील म्हणाला आम्हाला काही घेणं देणं नाही, रिपोर्ट कधी येतो. अरे म्हणजे काय, त्यासाठी तुम्हाला पाठपुरावा करता येत नाही का? AIB झोपले का नाही हे तुम्हाला बघता येत नाही का? केंद्र सरकारशी बोला, चर्चा करा. त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअप चॅट काय घेतले, व्हॉट्सअप चॅट मध्ये काय आले हे लोकांना त्या ठिकाणी सांगा. पण काय झालंय या सरकारच्या काळामध्ये कुठेतरी हा वाघ आहे फक्त दात काढून घेतलेत. आणि जसं कुत्र्याला आपण लगाम लावतो ना, या सगळ्या विभागाला तिथं लगाम लावलं या नेत्यांकडनं. आणि नेते मित्राला वापरतायत, वाचवतायत. 210 कोटी रुपये VK सिंगला त्याच्या VSR कंपनीला देण्यात आले. आता तुम्ही बघा, मोदी साहेबांनी सांगून सुद्धा त्याची बिलं कशी निघतात बघा.